अयोध्या येथील राम मंदिरातील दानपेटीत झालेल्या कथित अपहाराच्या निषेधार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार कोपरगाव शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले। शहरातील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वारापासून निघून शिवसैनिक संकटमोचक हनुमान मंदिरात पोहोचले। यावेळी महाआरतीसह सामूहिक रामरक्षा स्तोत्राचे पठण करून राम मंदिरातील दानपेटीत झालेल्या कथित अपहाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। आंदोलनादरम्यान श्रीरामाच्या जयघोषांसह जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। विशेष म्हणजे हनुमानाची वेशभूषा सादर करून एक व्यक्ती या आंदोलनात सहभागी झाल्याने शिवसेनेच्या आंदोलनात चक्क बजरंगबली अवतरल्याचे पाहायला मिळाले। यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कोते, उपजिल्हाप्रमुख प्रवीण लबडे, तालुका प्रमुख राजूभाई शेख, तालुका प्रमुख भरत मोरे तसेच आजी माजी पदाधिकारी, शिवसैनिक, युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण हिंदुस्थानचं जे स्वप्न होतं, जे शिवसेना प्रमुखांच्या साक्षीने पूर्ण झालंय असं अयोध्येतलं राम मंदिर। परंतु तिथं राम मंदिरामध्ये मंदिर झाल्यानंतर तिथं काल जी चोरी झाली आणि खोटं रक्षक सांगतात, ते रक्षक नसून ते भक्षक आहे आणि ते भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते। आज त्याचा निषेध म्हणून शिवसेना कोपरगाव तालुक्याच्या वतीने आज इथं हनुमान मंदिरात रामरक्षा आणि हनुमान चालीसा पठण करून आज आपण इथं आणि आज आरती करण्यात आली। त्या संदर्भात आज संपूर्ण महाराष्ट्रात पक्षप्रमुख उद्धव साहेब यांच्या आदेशानं का जे खोटं सांगतात का आम्ही श्रीरामाचे खरे भक्त आहे परंतु ते खरे नसून खोटे आहे, त्याचा आज आम्ही इथं पूर्ण राज्यात आणि देशात त्याचा पर्दा फाडलेला आहे। आज प्रभु रामचंद्र भगवान की जय, बजरंग बली भगवान की जय। प्रभु रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गोदावरी नदीकाठी आपण या ठिकाणी उभा आहोत। संपूर्ण विश्वाने, भारताने 500 वर्ष वाट बघून ज्या प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची जागृत अशी प्रतिष्ठापना अयोध्येमध्ये झाली, अत्यंत आनंद झाला। संपूर्ण भारतामध्ये फार मोठा जल्लोष झाला। प्रत्येक प्रभू रामचंद्र प्रेमीच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारची भावना झाली आणि लाखो भाविक रात्रंदिवस 24 तास नाही 48 तास उभे राहून प्रभू रामचंद्राच्या रामलल्लाच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी जात होते। पण दुर्दैव, या भारतभूमीचं दुर्दैव आपलं, ज्यांनी स्थापना केली त्यांनी रक्षक ठेवले, त्यांनी सेवेकरी ठेवले। अहो, यांनी रामलल्लाच्या खिशातून तिजोरीतून जवळ छोटी छोटी कर्णफुले असतील, भरत भाऊंनी सांगितलं मगाशी, पादत्राणे असतील, आमच्या पक्षप्रमुखांनी जवळजवळ 1000 जवळजवळ 100 क्विंटल चांदीचे ते पादत्राणे दिले होते। त्याला आपण काय म्हणतो, काय भेटवस्तू भेट दिली होती। परंतु दुर्दैव असं आहे की ही चोरी झाली। परंतु या देशाचं दुर्दैव, प्रत्येक माणसाचं दुर्दैव, त्यांच्यावर साधी गुन्हा सुद्धा तुम्ही दाखल करू शकले नाही। त्यांच्यावर SIT चौकशी करताय, तुम्ही चौकशा करतायत। अरे, ज्याला 12,000 रुपये पगार येतो, 70 लाख रुपयाच्या बंगल्यामध्ये राहतो, तो 1 कोटीच्या गाड्यांमध्ये फिरतो, अशा प्रकारचं चित्र जर तुमच्या समोर येत असेल तर तुम्हाला पाठीमागं घालणारे कोण? हे दुर्दैव आहे UP सरकारचं, महाराष्ट्राचं सुद्धा दुर्दैव आहे। या महाराष्ट्रातून हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार बाबरी मस्जिदवर त्यावेळेस कारसेवक गेले होते, शिवसैनिक गेले होते। तो दिवस आठवतो आपल्याला, बाळासाहेबांचे स्वप्न होते। पक्षप्रमुखांनी सुद्धा अंतर्मनापासून राम मंदिर व्हावं म्हणून सर्वांनी या आनंदाच्या घडीला सर्वांनी पाठिंबा दिला होता। या गोष्टीला काय म्हणावं लागेल, ही फार मोठी चोरी, हा दरोडा प्रत्येकाच्या मनात झालेला आहे, प्रत्येकाचा झालेला आहे, प्रत्येकाचा खिशाचा झालेला आहे। त्याचा निषेध करण्यासाठी कोपरगाव शिवसेनेच्या वतीने आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी आमचे जिल्हा प्रमुख आहेत, आमचे मार्कंडे साहेब आहेत, सपनाताई आहेत, भरत भाऊ तालुक, राजूभाई शेख आहेत, हे तालुका प्रमुख संजय दंडवत, सगळे पदाधिकारी आहोत, सर्व शिवसैनिक आहोत, महेशजी कुलकर्णी आहेत, ही सगळी माणसं निषेध करण्या ठिकाणी या ठिकाणी आलेला आहोत। आणि आज आम्ही आव्हान करतो या भारतातील जनतेला, महाराष्ट्रातील जनतेला, ह्या चोरीचा बदला तुम्ही विचाराने गुणगाट करून काढा। आणि उद्धव साहेबांनी जे स्वप्न पाहिलेले आहे, त्यांनी जे सांगितलेलं आहे, ही दानपेटीची चोरी नाही तर ही आपल्या घरातली, प्रत्येकाच्या खिशातली चोरी आहे। याचा निषेध म्हणून भविष्यामध्ये आपल्याला प्रत्येक कुटुंबामध्ये, प्रत्येक माणसाच्या मनामध्ये रामज्योत जगवावी लागेल, पेटवावी लागेल आणि त्याच्यातूनच या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये क्रांती होईल, एवढीच या ठिकाणी बोलतो। रामकृष्ण। फौज भी तुम्हारी, सरदार भी तुम्हारा, फौज भी तुम्हारी, सरदार भी तुम्हारा, झूठ को सच में लिख दो, अखबार भी तुम्हारा, जनता फिर्याद लेके जाएगा, दरबार भी तुम्हारा, कानून भी तुम्हारा। त्यांना पूर्णपणे गॅरंटी होती की यांच्यावर काही केस होणार नाही, आपण चोरी केली तरी काही होणार नाही। यांनी पैसेच नाही चोरले तर सगळ्या लोकांचा विश्वास चोरला, विश्वास उडवला आणि आत्मघात केला। त्यामुळे या सरकारला पाय उतार होण्याची गरज आहे आणि राजीनामा दिला पाहिजे। तिथल्या सरकारने
एवढंच बोलून मी थांबतो. जय महाराष्ट्र. अयोध्येमध्ये राम मंदिराच्या दानपेटीतला जो दरोडा पडला त्या दरोड्याच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी महाराष्ट्रात गावागावात तालुक्यात जिल्ह्यात खऱ्या अर्थानं राम रक्षा म्हणून निषेध व्यक्त केला जातोय. ज्या सत्ताधाऱ्यांनी रामलल्लाला करंगडी पकडून अयोध्येमध्ये आणलं, रामलल्लाला त्या ठिकाणी बसवलं, पण त्याच रामलल्लाच्या दानपेटीमध्ये दरोडा टाकण्याचं काम या सत्ताधाऱ्यांनी केलं. खऱ्या अर्थाने जर विचार केला त्याच दानपेटीतला पैसा जे छोटे छोटे प्रादेशिक पक्ष असतात ते आपल्या मातीचा आवाज केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी ते छोटे प्रादेशिक पक्ष काम करत असतात, पण त्याच प्रादेशिक पक्षाच्या आमदार खासदारांना फोडण्याचं काम त्या राम मंदिरातील दानपेटीच्या पैशातून या नरेंद्र मोदी यांनी केलंय, या भाजपच्या सरकारने केलंय. पण आम्ही आज या रामरक्षा म्हणून आम्ही जो निषेध व्यक्त करतोय त्या निषेधानंतर आमचं एवढंच म्हणणं आहे, नरेंद्र मोदी राजीनामा द्या.